A very, very warm welcome. Very good morning, all of you. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन मध्ये. काल रात्रीचा क्लास ज्यांचा मिस झाला त्यांनी आवर्जून त्याची रेकॉर्डिंग बघून घ्या. हं? खास करून दीप्तीताई, तुम्ही बघून घ्या. ओके, कारण की काल मेडिटेशन झालंच नाही. ठीक आहे, काल फक्त लेक्चर झालं आणि जरा जास्त पॉवरफुल झालं ते. पण जर तुम्ही त्याला थोडस ऐकून घ्याल ना, एक थोडं इन्स्टंट शिफ्ट येऊन जाईल तुमच्या माइंडसेट मध्ये. इन्स्टंट शिफ्ट येणार, कारण की कालचं सेशन रिअली म्हणजे एक प्रकारे आय ओपनर सारखं सेशन होतं. टॉपिक झाला तो थोडा जास्त कडक झाला. तर त्याच्यामुळे कसं की स्वतःला थोडस एखादा असा कडक पुश पाहिजे असते ना, तो तिथे आहे असं समजून घेऊ. ओके, चला तर आपण आजच्या सेशनची सुरुवात करू. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या सिरीज मध्ये आपण पार्ट 3 सुरू केलेला आहे आणि पार्ट 3 मध्ये आपण वर्क ऑन युअर सेल्फ ह्या विषयावर आपण बोलत आहे. आणि काल खरंच ह्याच टॉपिकवर थोडस जास्त तीव्रतेने म्हणा बोलणं झालं. ओके, कालचा आपला टॉपिक होता ब्लेस युअर सेल्फ. आणि आजचा आपला टॉपिक आहे हा, तर समजा आपण दर शनिवारी रविवारी घेतोच, याच्याबद्दल तुम्हाला सगळंच माहित आहे. कॉर्ड कटिंग. डी लिंक ऑल युअर हिडन कनेक्शन्स. टॉपिकचं नाव आहे डी लिंक ऑल युअर हिडन कनेक्शन्स. त्यालाच आपण कॉर्ड कटिंग म्हणतो. पण हे वर्क ऑन युअर सेल्फ ह्या कंटेंटचे सगळे म्हणजे टॉपिकचे सगळे कंटेंट आहे. आणि कॉर्ड कटिंग आपण दुसऱ्याची नाही करत आहे, स्वतःची करत आहे. म्हणजे आपण स्वतःवर वर्क करत आहे. अशा कंडिशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणे आवश्यक आहे की एक्झॅक्टली कॉर्ड कटिंग म्हणजे नेमकं काय आहे. डी लिंक युअर हिडन कनेक्शन, जवळपास सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहे याच्याबद्दल. कटिंग द कॉर्ड्स रेफर टू आयदर सर्विंग एनर्जेटिक, इमोशनल or spiritual ties with people, habit or past incidents. काय म्हटलं जात आहे कटिंग द कॉर्ड्स? हे कशाच्या प्रती आहे? तुम्ही एकतर एनर्जेटिकली, इमोशनली किंवा स्पिरिच्युअली कुठेतरी बांधलेले आहात. तुम्ही अटॅच आहात कुठेतरी. एक तर ते लोक असू शकते, तुमच्या सवयी असू शकतात, किंवा पास्ट मध्ये घडलेल्या घटना असू शकतात. इट्स अ रिक्लेमिंग युअर पर्सनल एनर्जी. कॉर्ड कटिंगचा साधाचा अर्थ एक आहे, रिक्लेम करणे तुमच्या पर्सनल एनर्जीला. जी एनर्जीचे कॉर्ड्स तुम्ही लावून ठेवलेले आहे जिकडे तिकडे. म्हणजे असं समजा की तुमच्या घरामध्ये जी लाईन येत आहे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी
भिंतीमध्ये ड्रिल करून त्या वायरला तुमचे कॉर्ड कट करून कनेक्ट करून ठेवले आणि तुमची वीज चोरल्या जात आहे. आणि तुम्हाला कळतच नाही आहे की बाबा मी इतकं कमी यूज करून सुद्धा मला इतकं भारी बिल का बरं येते. कारण की लूज कनेक्शन खूप सारे झालेले आहेत आणि हे कनेक्शन काय होऊन राहिले, तुमची वीज चोरी करत आहे, तुमची इच्छा असो किंवा नसो. सेम लेवलवर जेव्हा आपण आपले ऊर्जेचे संबंध जेव्हा अशा लोकांशी करून ठेवतो जे आपल्यासाठी योग्य नाही, ते मग घरचे का असेना, आई बाबा का असेना, पण कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की बाबा मे बी त्यांच्याशी तुम्ही एनर्जेटिकली चांगले आहात, पण इमोशनली त्यांच्यासोबत सॅटिस्फाईड नाही आहे. मे बी पास्ट मध्ये अशा काहीतरी घटना घडलेल्या आहे की तुम्ही तुमच्या आई बाबांना स्वीकारच नाही करू शकत. म्हणजे स्वीकार नाही करू शकत म्हणजे कसं, त्या गोष्टी वारंवार हिट होते त्यांच्या बोलण्यामधून. 4 दिवस चांगले राहतील, एक दिवस सगळ्या गोष्टी उखडून काढतील आणि सगळ्या मेमरीज तुमच्या पुन्हा रिकॉल होईल, लहानपणापासून आजपर्यंत काय काय झालं. आणि तुमच्या तोंडात एकच शब्द असेल, लहानपणापासून मी हेच ऐकत आलो, लहानपणापासून मी हेच करत आलो. म्हणजे ही लहानपणापासूनची जी मेमरी आहे ना, ती तुमचा पार्ट नाही सोडत आहे. तुम्ही कुठेतरी कनेक्ट आहात. अशाच प्रकारे जीवनामध्ये खूप साऱ्या घटना घडतात, नकारात्मक घटना घडतात आणि त्यांच्या रिमेंबरिंग सतत 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 आपल्याला आठवत राहते. मग अशा वेळेस तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्ही तुमचे कॉर्ड्स एकतर समोरच्या व्यक्तीसोबत कनेक्ट केले किंवा तुम्ही अलाव केलं समोरच्याला की माझ्या एनर्जी सिस्टम सोबत तू तुझा ताळ जोडून दे. जसं समजा आता मी तुम्हाला तुमच्याशी बोलतो, तुमच्याशी नॉलेज शेअर करतो, सगळं करतो आणि मी काय म्हटलं की रिसीव्ह द एनर्जी फ्रॉम मी. म्हणजे मी काय केलं, मी परमिशन दिली तुम्हाला माझ्याशी कॉर्ड कनेक्ट करण्याची. आणि आता जर मला सडनली थकल्यासारखं वाटत आहे, सडनली मला एक्झॉस्ट वाटत आहे, मला चांगलं नाही वाटत आहे, मला झोपायची इच्छा होत आहे, अंग टाकलं तर 8-10 घंटे माझे डोळाच नाही उघडत आहे, असं जर मला त्रास व्हायला लागला, तर मी तुम्हाला ब्लेम नाही करू शकत. का? कारण की परमिशन कोणी दिली? मीच दिली. मग अशा कंडिशन मध्ये माझे कॉर्ड्स कट करणे हे मला काय आहे, खूप जास्त आवश्यक आहे की बाबा ज्यांनी ज्यांनी माझ्यासोबत कनेक्शन केलेलं आहे, प्लीज आय वॉन्ट डिस्कनेक्ट. मला फक्त मॉर्निंग मेडिटेशनच्या पुरतच ते ओपन ठेवायचं आहे. किंवा जर ते कंटिन्युअसली जरी ओपन ठेवलं तरी माझं काम काय आहे, सतत सतत कॉर्ड कट डिस्कनेक्ट करत राहणे. मे बी कोणी रेकॉर्डिंग बघून कनेक्ट करेल, कोणी मनात आलं आपोआप स्वतःहूनच कनेक्ट करून जाईल. टेन्शन मध्ये माझी आठवण आली, कनेक्ट करून घेतलं. एखादा वर्ड आठवला, कनेक्ट करून घेतलं. तर कनेक्शन तर वाढतच जाणार आहे. म्हणजे मला कंटिन्युअसली डिस्कनेक्शन सुरू ठेवावं लागेल स्वतःच. हाच त्याच्यामधून एक पर्याय आहे. पण कधी कधी माझी इच्छा नसताना सुद्धा किंवा मलाच नाही माहित मी कोणाकोणाशी कनेक्शन करून ठेवलं. जसं समजा आता हम्म, अं, पुण्यातल्या एक ताई आहे. ठीक आहे, कनेक्ट झालं, सगळं झालं, डिस्टर्बन्स आले, पण माझ्या माइंड मधून कंटिन्युअसली त्यांच्यासाठी काय चालत आहे, ब्लेसिंग्स म्हणा की माझी
थॉट प्रोसेस सुरू आहे. काय झालं असेल, काय झालं असेल, काय झालं असेल. आणि त्या दिवशी लकीली मी मेडिटेशन चालू असताना मी जस्ट सगळ्यांना जसं ब्लेस करतो, एकदम त्यांचं मला नाव आठवलं, चेहरा आठवला आणि मी ब्लेस केलं आणि म्हटलं स्वतःला की काय प्रॉब्लेम आहे मला कळू दे. तुरंत त्यांच्या फ्रेंडचा कॉल आला आणि काय त्यांचा इश्यू आहे तो मला माहित झाला. नेक्स्ट डे मध्ये मी प्रे करत असताना म्हटलं, मनातच म्हटलं की जर व्हॉट्सअप मेसेज अलाउ असेल तर प्लीज व्हॉट्सअपने तरी कनेक्ट करा. अरे इकडे मी बोलत नाही, तिकडे मेसेज आला, सर मला साधना पाठवा. म्हणजे व्हॉट्सअप मेसेज अलाउ आहे. हे कसं होते, माझं मी कॉर्ड कनेक्ट केलं आणि जसे कॉर्ड्स कनेक्ट केले ती एनर्जीचं एक्सचेंज सुरू झालं. माझ्याकडून काहीतरी त्यांच्याकडे शिफ्ट झालं. पण आता मला त्यांच्याच विचारात जर मी राहिलो सतत, तर माझी एनर्जी कंटिन्युअसली त्या व्यक्तीकडे काय होत राहील, प्रवाहित होत राहील. जे मला नको आहे ते मी काय करणार, स्वतःला डिस्कनेक्ट करणार त्या सिच्युएशन मधून. व्हेन यू कनेक्ट विथ समवन अँड फील एनर्जी लेवल्स आर डिप्लेटेड. तुम्ही कोणाशी कनेक्ट करता आणि तुम्हाला सडनली तुमच्या एनर्जी लेवलमध्ये डाऊनफॉल दिसून येते, ऊर्जा डिप्लीट झाल्यासारखं दिसून येते. फिलिंग ऑफ जनरल लेथार्जी. तुम्हाला एकदम सडनली आळस येईल, काहीही करण्याची इच्छा होणार नाही, झोपण्याची इच्छा होईल, बसून राहा, पडून राहा, पण काहीच करू नका. सडनली तुम्ही आतापर्यंत चांगले होते आणि सडनली डिप्रेशन सुरू होऊन जाईल. एक कोणाचा तरी कॉल आला, तुम्ही त्याच्यासोबत तासभर बोलले आणि त्याच्यानंतर एकदम असे येऊन बसून गेले चुपचाप एका कोपऱ्यात. तर घरच्याला याला काय झालं, आता तर चांगला होता. तुम्ही एनर्जी कॅरी केली समोरच्या व्यक्तीची. अनएक्सप्लेन सॅडनेस. तुम्हाला कळणारच नाही की तुमच्या लाईफमध्ये दुःख कसलं आहे. अनएक्सप्लेन, त्याचं कारणच माहित नाही, पण तुम्ही सडनली दुःखी व्हाल. कसं, जेव्हा तुम्ही एखाद्या अशा पर्टिक्युलर व्यक्तीच्या संपर्कात आले ज्याचा ऑरा किंवा ज्याचं माइंडसेट टोटली दुःखी आहे आणि तुमच्यासोबत त्याची एनर्जी एक्सचेंज झाली आणि तुम्ही का बरं प्रॉब्लेम मध्ये आले कळतच नाही. हा हा प्रॉब्लेम माहिती आहे का, मॅक्सिमम काउन्सिलर सोबत, वकील लोक जे आहेत जे काउन्सिलिंग करतात त्यांच्यासोबत आणि डॉक्टर सोबत होते जास्तीत जास्त. त्यांचं लाईफस्टाईल सगळं चांगलं असते. पण काउन्सिलिंग हा एक असा विषय आहे, जसं तुम्ही समोरच्याशी बोलता इमोशनली, मेंटली, एनर्जेटिकली, त्याचे सगळे जे ब्लॉक्स आहेत ते ओपन अप होणं सुरू होते आणि प्रत्येक ब्लॉक मध्ये काही ना काही पॉवरफुल हिडन एनर्जीज लपलेल्या असते. त्या सगळ्या रिलीज होते. रिलीज होऊन जाईल कुठे, तुमच्याकडे पलटतील का. तो ऑटोमॅटिक प्रोसेस आहे, गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. तुम्ही बिमार व्यक्तीसोबत थोडा वेळ राहत, काही काळाने तुम्हालाही असं वाटेल की यार मी तर बिमार नाही पडलो. दुःखी व्यक्तीसोबत राहा, तुम्ही पण दुःखी होऊन जाल. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत राहता तसं तुमचं बिहेवियर होऊन जाते, तसं तुमचं नेचर बनते. म्हणून स्वतःची संगत चांगल्या लोकांसोबत करणे, चांगल्या ग्रुपमध्ये जाणे, श्रीमंताच्या ग्रुपमध्ये राहणे, एज्युकेटेड लोकांच्या ग्रुपमध्ये राहणे,
जे लोक स्पिरिच्युअली डेव्हलप आहेत त्यांच्यासोबत जगणे, ज्यांचे अम्बिशन चांगले आहे त्यांच्यासोबत राहणे, जे मोठी स्वप्न बघणे किंवा त्याच्यावर वर्क करतात त्यांच्या कम्युनिटीमध्ये कनेक्ट होणे सगळ्यात जास्त आवश्यक आहे. आणि ह्या एनर्जीचा एक्सचेंज होते. आणि सडनली तुम्ही जे एकदम पॉवर मध्ये होते तुमची पॉवर खतम झाल्यासारखं वाटते एकदम सडनली. तुम्हाला अचानक स्टक फिलिंग होणं सुरू होऊन जाईल. स्टक फिलिंग म्हणजे अचानक तुम्हाला असं वाटेल की आय एम स्टक, सगळं काही माझ्या जीवनात थांबून गेलं. आणि जेव्हा तुम्ही बघणार नाही कधीपासून थांबलं, तुम्हाला दिसेल एखादा इन्सिडेंट, एखादी घटना, एखादं लग्न. तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेले खरेदी करण्यासाठी आणि तिथे 500,000 लोकांची भीड होती. सडनली तुम्ही फ्लोअर टू फ्लोअर त्या मॉल मधून इकडून तिकडे तिकडून इकडे चालत आहे. नाही नाही म्हणता म्हणता तुम्ही 500,000 लोकांच्या एनर्जी मधून क्रॉस करून गेले. आणि घरी आल्यावर तुम्ही म्हणता की यार मला खूपच बेकार वाटत आहे. सगळे लोक म्हणाले आता मॉलमध्ये गेला आणि ते एन्जॉय एन्जॉय करून आलेला आहे, आता खुश असायला पाहिजे. हा बिमार पडते. हा कारण की तुमची ऑरा एक सिक्युअर नाही आहे आणि तुम्ही अलाउ केलेला आहे सगळ्यांना तुमची ऊर्जा ओढण्यासाठी. तर तुम्ही जसे जाता त्या लोकांमधून ते सगळे लोक हापापलेले आहे काहीतरी घेण्यासाठी. आणि तुम्ही मॉलमध्ये कॅज्युअल जाता, जस्ट जाता तुम्हाला जी पाहिजे ती वस्तू उचलता आणि घरी येता. तिथे येणारे लोक विचार करा कोणत्या प्रकारचे इमोशन्स तिथे रिलीज करत आहे. त्यांचं पुढे स्ट्रेस बर्डन तिथे रिलीज करायसाठी आलेले आहे. त्या मॉलला एन्जॉय करायसाठी आले, पण एन्जॉय करत असताना ते स्वतःच्या बॉडीमधून काय रिलीज करताय त्यांचं सगळं दुःख, त्यांची पीडा, सगळा त्रास. कारण की जोपर्यंत हे रिलीज करणार नाही तोपर्यंत ते एन्जॉय करू शकणार नाही. तिथे जाऊन काय होत आहे, प्रत्येक प्रोडक्टची कंपॅरिझन, हे असं ते तसं. ते काय शोधत आहे, डिस्काउंट. डिस्काउंट नाही मिळालं तिथेही घनघन करत आहे. ते काउंटरवर जाऊन भांडतात मला 10 रुपयाची पॉलिथिन किंवा ते बॅग मला फ्री मध्ये का नाही दिली. दिसण्यासाठी तो मॉल खूप मोठा आणि लक्झरियस आहे, पण तिथे जो डिस्काउंट स्कीम लागलेली आहे तिथे गरीबातल्या गरीब लोकांना ते अट्रॅक्ट करत आहे. हजारो प्रकारचे प्रोडक्ट्स तिथे ठेवलेले, त्या प्रोडक्टची पण आपली स्वतःची एनर्जी आहे. अशा प्रकारे आपण जेव्हा एक नॉर्मल एनर्जी फील्ड वाले लोक जेव्हा मॉलमध्ये जातो, सडनली या सगळ्या एनर्जीज आपण ना कॅप्चर करतो. हायली सेन्सिटिव्ह लोक सगळं कॅप्चर करतात. थॉट पण कॅप्चर होते, एनर्जी पण कॅप्चर होते, सगळं काही माइंड मध्ये उतरून जाते. आणि जसं आता हळूहळू मला ट्रेनचा प्रवास किंवा बसचा प्रवास किंवा बाजारात जाणे, मॉलमध्ये जाणे नाही सहन होत. बिलकुल असं वाटतं की नाही, पाहिजेच नाही. जर जास्त मेडिटेटिव्ह जर माझं स्टेट असलं ना, तर अशा कंडिशन मध्ये एखादा बाजूचा काय विचार करून राहिला ना, ते सुद्धा डोक्यात उतरून जाते. इतकं कधी कधी ट्रान्सफॉर्मेशन होते. छोटी गोष्ट नाही आहे, हे खरोखर होते. आपण फील करतो अनेबल टू टेक डिसिजन. डिसिजन घेण्यामध्ये सडनली तुम्हाला असं वाटेल की यार माझं काही माइंड कन्फ्युज झालं, मला काही सुचतच नाही आहे. तुमच्या माइंडमध्ये ऑब्सेसिव्ह थॉट अबाउट अनदर पर्सन, हा हेच म्हणत होतो मी. काहीच नाही आहे, सगळं काही नॉर्मल चालू आहे आणि सडनली तुम्ही एखाद्या कोणाला तरी बघता आणि तुमच्यामध्ये त्याला मारायची इच्छा होते. अरे मॉलमध्ये लेना नाही देना नाही, तुम्हाला मारायची इच्छा का बरं होत आहे. एखाद्याला शिव्या द्या वाटते, एखाद्याला असं वाटतं, हो बाजूला. अचानक हे थॉट आले कुठून, हे तुमचे नाही आहे, हे तुम्ही कॅरी केले कोणाचे तरी. सडनली जजमेंटल
तुमचा व्यवहार होते, तुम्ही जजमेंटल तुम्ही वागणं सुरू करता. अनहेल्दी हॅबिट्स किंवा ऍडिक्शन बिहेवियर तुमच्यामध्ये वाढणं सुरू होते. तुम्ही सदैव कम्फर्ट मध्ये राहण्याचा प्रयत्न करता, किंवा स्मोकिंग, ड्रिंकिंग, ड्रग्स आणि अनहेल्दी इटिंग, अनहेल्दी डाएट हे तुमच्या जीवनामध्ये उतरते. हे सगळं जर वारंवार होत आहे, तर नेमकं तुम्ही कुठेतरी कनेक्टेड आहात. आता इथे अनहेल्दी इटिंग म्हणा की हे बिहेवियर खूप लोकांमध्ये बघितलं आहे, की ते जेव्हा मेडिटेशन करण्याच्या किंवा एखादी साधना पद्धती किंवा स्पिरिच्युअलिटी मध्ये कनेक्ट होण्या अगोदर नॉनव्हेज खात होते आणि राक्षसासारखे नॉनव्हेज खात होते. राक्षसासारखे म्हणजे त्यांच्याशी जेव्हा मी बोलतो तेव्हा काय प्रॉब्लेम आहे, आणि मी सांगतो की बघा अशा एनर्जी फील्डमध्ये, अशा बिहेवियर मध्ये तुम्हाला हे असं असं प्रकार खूप जास्त होईल. मग ते हो हो सर, हो हो, एक्झॅक्टली एक्झॅक्टली बरोबर बोलत आहे. पहिले मी थोडंसं जेवत होतो, जसं आपलं नॉर्मल जेवण असते तसंच. आता आहे ना सर, किलोभर, 2 किलो मला एकट्याला लागते. आणि बरं असं नाही की इतकं मटण किंवा इतकं चिकन खाल्ल्यानंतर नेक्स्ट डे किंवा नेक्स्ट डे म्हणजे अनादर नेक्स्ट डे पुन्हा क्रेविंग वाढते आणि मी पुन्हा खातो. मी एक चान्स सोडत नाही. दिवसातून 2 वेळा द्यान तरी खाईल, 3 वेळा द्यान तरी खाणार, रोज देणार तरी खाणार. हा डाएट नाहीये त्याचा. एक आहेत असे लोक ज्यांना डेली नॉनव्हेज लागते, पण ते ऍज अ डाएट खातात. हा व्यक्ती बकासूर झाला एक प्रकारे त्या नॉनव्हेजच्या प्रती. आणि जेव्हा आपण त्याचं मागे 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 त्याची काउन्सिलिंग करत जेव्हा मूळ शोधायला जातो, तर ते सर हे घटना सुरू आहे जवळपास 2 वर्षापासून. आपण म्हणतो, चला 2 वर्ष अगोदर चाल, काय झालं होतं, काय झालं होतं, काय झालं होतं. नेमकी त्याला एक घटना आठवते की सर इथून माझ्यामध्ये ती नॉनव्हेज खाण्याची इच्छा खूप प्रबल झाली, आणि तेव्हापासून ते उतरलीच नाही, ते वाढतच चालली, वाढतच चालली. मला सोडायचं तर आहे, पण मी जितकेही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केल्या, सगळेजण म्हणतात की अगोदर नॉनव्हेज सोडा. मी तर त्याला सोडा ते नॉनव्हेज गिनव्हेज, टेन्शन नका घेऊ त्याचं, तुम्ही फक्त ही प्रोसेस वापरा. काही दिवसानंतर म्हणते तो सर आता ठीक आहे. मग ते कमी झालं. मग ते आता हप्त्यातून एक वेळा होत सुरू आहे. क्वांटिटी नाही कमी झाली. मग महिन्यातून एक दोन खाल्लं खाल्लं नाही खाल्लं. आता क्वांटिटी पण कमी होत चालली. आता खाल्लं काय नाही खाल्लं काय फरकच नाही पडत. असं कसं झालं? त्याचे जे कॉर्ड्स कनेक्टेड होते ना, त्या मेमरी त्याच्या होत्या, त्या मेमरी दुसऱ्या कोणाच्या तरी होत्या, जी त्यांनी कॅरी केल्या. त्या मेमरीच्या थ्रू त्याच्यामध्ये नॉनव्हेज खाण्याची इच्छा प्रबल झाली. आणि त्याला हे माहितच नाही की मी नॉनव्हेज का बरं खात आहे. त्याला असं वाटतं की इट्स अ नॉर्मल थिंग. नॉर्मल थिंग म्हणजे का बाबा, अगोदर पण खात होतो, सगळे लोक पण खातात, पण त्याला हे नाही माहित की सगळे लोक किती खातात, आणि बाबा तू किती खात आहे. तर कधी कधी निगेटिव्हिटीला पण आपण सहज स्वीकार करून घेतो. खूप सारे लोक असे आहेत जे डेली ड्रिंक घेतात, पण त्यांचं ड्रिंक घेणं इतक्या लिमिटमध्ये आहे, ते हेल्दी आहे, फिट आहे, त्यांची झोप चांगली आहे, त्यांची बॉडी परफेक्ट आहे, सगळं काही नॉर्मल. का? कारण की ते कंट्रोलमध्ये आहे, किंवा त्यांचं एक, त्यांना माहित आहे की मला ह्या लिमिटच्या बाहेर जायचं नाही. आणि तोच व्यक्ती अचानक कारण नसताना बॉटलवर बॉटल, बॉटलवर बॉटल, बॉटलवर बॉटल पेट चालला. कुठून आली मेमरी माहित नाही, पण त्याला माहित आहे की अरे ड्रिंक तर आपण घेतच होतो ना. मग काय, एक शॉट घेणं काय आणि एक बॉटल अख्खी बॉटल पेनं काय. त्याला हे नाही कळत आहे की एक शॉट वरून ते एका बॉटलवर कसा उतरला. जी एक बॉटल तू 15-15 दिवस टिकवत होता, ती तू दिवसाला कसा पेन सुरू करून दिली.
काहीतरी अनादर पर्सन एनर्जीज, दुसऱ्या लोकांच्या एनर्जीज किंवा दुसऱ्या लोकांचे व्हायब्रेशन तुम्ही पिक केले आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही वागत आहे. द की पर्पज ऑफ de-link all your hidden connections to release unhealthy attachment trauma. तुमच्यासोबत जे काही निगेटिव्ह कनेक्शन झालेले आहेत त्याला रिलीज करणे, जे अनहेल्दी आहे तुमच्यासाठी. कोणाचे नकारात्मक विचार असू शकतात, नकारात्मक ऊर्जा असू शकते. तुम्ही इमोशनली, मेंटली, थॉट प्रोसेसच्या द्वारे तुम्ही नकारात्मक ऊर्जा कुठून तरी कनेक्ट करून घेतली. कट अनहेल्पफुल इमोशन्स. जे इमोशन्स आहेत तुमचे, जे तुमच्यासाठी कामाचे नाही, ते सगळे बंधनाला तोडणे. फोकस ऑन चेंजिंग युअर ओन एनर्जी. स्वतःची ऊर्जा बदलण्यावर आपण फोकस करत आहोत, न की दुसऱ्यांची ऊर्जा बदलण्यावर. सेल्फ इम्प्रुव्हमेंट, ग्रोथ आणि इनर पीस साठी आपल्याला ह्या एनर्जीचे कॉर्ड डिस्कनेक्ट करणे अति आवश्यक आहे. स्वतःच्या एनर्जीला प्रोटेक्ट करण्यासाठी हे एनर्जी कॉर्ड्स डिस्कनेक्ट करणे आवश्यक आहे. आणि हील फ्रॉम युअर पास्ट रिलेशनशिप. तुम्ही पास्ट मध्ये तुमच्या ज्या रिलेशनशिप मधून जे काही तुम्ही निगेटिव्ह अनुभव घेतलेले आहेत त्याला हील करणे, जेणेकरून त्या मेमरीज, त्या रिमेंबरिंग वारंवार वारंवार तुमच्या जीवनामध्ये येणार नाही, आणि आल्या तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर पडणार नाही. तर कॉर्ड कटिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. त्याला हलक्यात घेऊ नका. जेव्हा आपण एखाद्या देवाचं उग्र स्तोत्र, उग्र मंत्राचा जप करतो, उदाहरणार्थ भैरव, भगवान शिवचे महाकाल किंवा अघोर मंत्र, हनुमानाचा उग्र मंत्र, कालीचा मंत्र, ऍक्च्युली हे एनर्जी बनवल्याच आहे. जेव्हा तुम्ही त्यांना इन्व्हाइट करता ते तुमच्या जीवनातून सगळे नकारात्मकता रिलीज करते. पण ह्या शक्तींचं सुद्धा एक लिमिटेशन आहे. लिमिटेशन हे आहे, जर तुम्ही परमिशन नाही दिली तर ती तुमच्या जीवनात काहीच करू शकत नाही. तुम्ही लाख मंत्र जप करा, तुमचं जीवन बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की आय वॉन्ट टू रिलीज दिस इमोशन ऑर दिस मेमरी. तुम्ही जर परमिशनच दिली नाही तर ह्या शक्ती काहीच करू शकत नाही. तुम्हाला परमिशन देणे खूप आवश्यक असते. ते सेम प्रोसेस आपण मेंटली करत आहे. आय वॉन्ट टू डिस्कनेक्ट ऑल दोज कनेक्शन. आणि तुमचे संकल्प मात्रनच सगळं होऊन जाते. खूप मोठे मोठे मंत्र, मोठ्या मोठ्या साधना करायची गरज पण नाही पडत. ओके, चला तर आजचा टॉपिक आपण इथेच स्टॉप करू. de-link your all हिडन कनेक्शन्स. कॉर्ड कटिंगच्या थ्रू आपल्याला हे सगळे टाईज, जे बंधन आपण रेडी म्हणजे क्रिएट करून ठेवले, त्याला आपण काय करत आहे, कट करत आहे. ओके, चला आता सुरू करू आजच्या मेडिटेशनला. शांत स्थिर बसा, रिलॅक्स. मांडी सैल सोडा, पाठीचा कणा ताठ, मान खांदे हलके सोडा. पूर्ण लक्ष तुमच्या आज्ञाचक्रावर आणि लांब खोल श्वास घ्या. एनर्जीला फील करा. प्रत्येक चक्रवर चक्रचा कलर. जर तुम्हाला इन्स्ट्रक्शन आठवत असतील तर कमांड द्या, किंवा क्लीन क्लीन क्लीन, क्लिअर क्लिअर क्लिअर, रिलीज रिलीज रिलीज, अशा प्रकारे त्या चक्राची ऊर्जा क्लीन करा. चार्ज चार्ज चार्ज, ऍक्टिवेट ऍक्टिवेट ऍक्टिवेट, बॅलन्स बॅलन्स बॅलन्स, एनहान्स एनहान्स एनहान्स, असे शब्द वापरून तुम्ही तुमच्या चक्रच्या ऊर्जेला ऍक्टिवेट करा, चार्ज करा, बॅलन्स करा, आणि त्याचा ऑरा इन्क्रीज करा, एनहान्स करा. फील करा तो लाईट, त्या कलरचा, जो चक्राचा कलर आहे त्याचा प्रकाश वाढत आहे वाढत आहे वाढत आहे. सुरू करू. लांब खोल श्वास, श्वास सोडा. लांब खोल श्वास.
हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ। समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ। इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ। मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो। मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ। मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो। अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। लम 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 लम
lam 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 अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वम 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 वम
वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम। अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। रम 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 रम
अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 यम
Yam, 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 yam. अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम, 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 अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए।
लांब खोल श्वास घ्या. पूर्ण लक्ष सेंटर ऑफ युअर हार्ट. इमॅजिन व्हाईट लाईट, आणि हे व्हाईट लाईट तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत शरीराच्या बाहेर निघत आहे, आणि 3 फुटाचा ऑरा तुमच्या शरीराभोवती बनवलेला आहे. आय इन्व्हाइट गार्डियन एंजल्स, divine guardian angels, I invite you, please come and bless all of us. Bless me with your divine energy. Give me knowledge and wisdom, strength and courage, a pure energy, a spiritual energy. लांब खोल श्वास घ्या. फोकस करा तुमच्या सेंटर ऑफ हार्ट वर. आणि इमॅजिन करा एम्ब्रेल्ड ग्रीन लाईट तुमच्या हार्ट मधून प्रवाहित होत आहे पूर्ण शरीरामध्ये, आणि शरीराच्या बाहेर चा ऑरा वाढत आहे. 7 फुटापर्यंतचा ऑरा वाढत आहे, आणि आणि पूर्ण व्हाईट लाईटला कव्हर केलेला आहे. दिस इज द हिलिंग एनर्जी ऑफ आर्कएंजल राफेल. आय इन्व्हाइट आर्कएंजल राफेल, प्लीज कम अँड ब्लेस मी with your divine healing energy. All physical, mental, emotional health, all imbalances is completely healed. लांब खोल श्वास घ्या. बघा सेंटर ऑफ युअर हार्ट एक रॉयल पर्पल लाईट रिलीज होत आहे, आणि पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत 10 फुटापर्यंत त्याचा ऑरा वाढत आहे, आणि ग्रीन लाईट आणि व्हाईट लाईटला कव्हर केलेला आहे. दिस इज अ protective shield of Archangel Michael. I invite Archangel Michael, please come and bless me with your divine shield of protection. Protect me all types of negative energies, negative entities, lower dimension energies, lower energy, evil eyes, bad eyes, psychic attack, all negative energies, negative thought, negative belief, negative feelings, negative vibrations, negative energies. Please protect me. पुन्हा लांब खोल श्वास घ्या, आणि बघा एक गोल्डन लाईट तुमच्या हार्ट मधून रिलीज होत आहे. त्याने तुमच्या पूर्ण शरीराला व्हाईट लाईट, ग्रीन लाईट, पर्पल लाईटला कव्हर करत हा एक्सपांड होत आहे, एक्सपांड होत आहे, आणखी एक्सपांड होत आहे. हा गोल्डन लाईट आणखी एक्सपांड होत आहे, आणि या पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरलेला आहे. याची ऑरा इनफायनाईट आहे. दिस इज युअर ट्रू एनर्जी. दिस एनर्जी अट्रॅक्ट्स व्हॉट यू वॉन्ट, व्हॉट यू थिंक, व्हॉट यू से. तुम्हाला जे पाहिजे ते अट्रॅक्ट करण्याची क्षमता ह्या लाईट मध्ये आहे. थँक्स गिव्हिंग करा. ऑल डिवाइन मास्टर्स, ascendant masters, divine guru, reiki master, angelic masters, all divine beings, spirit guide, divine angels, guardian angels, archangels, earth angels, all divine beings. Thank you, thank you, thank you so much. God and goddesses, thank you so much. स्वतःला धन्यवाद द्या. तुमच्या आई बाबांना धन्यवाद द्या. तुमच्या जीवनामध्ये जो व्यक्ती, एक एक व्यक्ती जी तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड करत आहे, प्रत्येकाला थँक्स गिव्हिंग द्या. थँक यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. दोन्ही हात जोरात घासा, चेहऱ्यावर स्पर्श करा, आणि हळूहळू तुमचा वेळ घेत तुमचे डोळे उघडा. नाव स्लोली बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. Once again, very warm welcome all of you. Very good morning.
हा गुड ताई, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. आजची मेडिटेशनची लेवल तर काही वेगळीच होती. अच्छा. म्हणजे पूर्ण असे ते शेवटच्या याला तर एकदम व्हॉल्यूम असा वाढला आणि तो ते पूर्ण असं तरंग हे येत होते व्हायब्रेशनचे. इतकं म्हणजे अच्छा. जास्त ते फील झालं ते शेवटचं. हा हा हा. म्हणजे खूप वा. सुंदर. खूप छान मस्त. छान एनर्जेटिक होतं आणि सुंदर होतं, पण ते व्हायब्रेशन तर हाय लेवलचेच होते एकदम. म्हणजे असं जाणवायला लागलं की आपण कुठेतरी हे होत आहे असं. हम्म. त्या नसा नसात नाही म्हणत का आपण रोम रोम हो हो मध्ये हो. जातो नसा हा. तशा प्रकारे झालं ते एकदम. वा वा वा. इलेक्ट्रिक करंट कसा पास होतो तशा हा. तसं वाटलं मला ते एकदम. पूर्ण मेंदू पासून सगळ्या ब्रेन पासून. नाही, हे व्हायलाच पाहिजे, तेव्हाच एक एक सेल्स, एक एक रोम आपलं ऍक्टिव्हेट होते आणि प्रत्येक येस. सेल्युलर मेमरी सुद्धा मग व्हायब्रेट होऊन वॉशआउट होणं सुरू होऊन जाते. हो, एक कारण चांगली सुरुवातीला प्रोसेस मी आहे. केलं केलं ना तर मला म्हणजे काहीतरी असं चालू होतं डोक्यात, काहीतरी आठवत होतं हे ते. आणि तिथे गेल्यानंतर लास्ट स्टेजला एकदम शांत बिलकुल. म्हणजे असं वाटलं हम्म. की सगळे विचार हे झाले. शांत खूप झाले. सुंदर. खूप हा. खूप मस्त. सुंदर. लॉट्स ऑफ थँक्यू ब्लेसिंग्स. थँक्यू. तुम्हाला लॉट्स ऑफ पण खूप ब्लेसिंग्स. साऱ्या ब्लेसिंग, सगळ्यांना ब्लेसिंग्स. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हा. आणखी कोणी? कोणाला बोलायचं आहे? Good morning, all of you. Good morning, sir. हा, गुड Hello. मॉर्निंग. Good morning, Amit sir. आता जर्नी मध्ये आहे, बस 20 मिनिटात पोहोचणार मी डेस्टिनेशन वर. अरे वा. थँक्यू सो मच. मला माहिती नव्हतं आज मी कनेक्ट होणार, मधात पण कनेक्शन गेलेला. पण हा. मी जस्ट एंजलला म्हटलं की यार लास्ट मोमेंटला तरी कनेक्ट करून दे. अरे वा. मस्त. सगळी जर्नी आणि एव्हरीथिंग इज ऑसम. थँक्यू सो मच. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Lots of gratitude. ब्लेस यू सो मच. आणखी कोणी? चला, ठीक आहे, आपण आपलं सेशन क्लोज करू. Lots of love and gratitude, all of you. Lots of blessings. Angels always bless you. Every right wish may comes true in your real life. Lots of blessings.